हिंगोलीच्या वसमत परभणी मार्गावरील खांडेगाव फाटा येथील 5 ते 6 दुकानांचे गॅस सिलेंडरच्या स्फोटाने लाखोंचं नुकसान झाले। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न केले गेले। दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। या छोट्या व्यापाऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून दुकानं थाटली होती। आता शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। पुण्यात शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक असेल। खडकी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द केलेल्या आहेत। याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत। पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या 46 सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होणार आहे। याचा शासन निर्णय जारी झाला असून ही वाढ जुलै ते ऑक्टोबर 2023 या 4 महिन्याच्या थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनात मिळणार आहे। महागाई भत्ता वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 1000 रुपये तर अधिकाऱ्यांच्या पगारात किमान 3000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे। भारतीय विमान क्षेत्रामध्ये 62% जास्त मार्केट हिस्सेदारी असलेल्या इंडिगो कंपनीने आता आपल्या विमानांच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करत बिझनेस क्लास सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे। ही सुविधा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानांमध्ये देण्याचा कंपनीचा मानस आहे। आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरील प्रवास हा 7 तासांपेक्षा जास्त आहे। त्या विमानांमध्ये ही आसन व्यवस्था देण्यात येणार आहे। याकरता एअरबस कंपनीच्या A321 जातीच्या विमानांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे। रातराणी बस व मालवाहू टेम्पो यामध्ये अपघात होऊन अपघातामध्ये 5 जण जखमी झाल्याची घटना नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावरील निफाडच्या आचोळे फाट्यावर घडली असून पहाटेच्या सुमारास बसने मालवाहू टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातामध्ये बसमधील चालक आणि 2 प्रवासी जखमी झालेत। मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा मेल आलाय। स्फोट टाळण्यासाठी 48 तासामध्ये $10 लाख मागणी मेल पाठवणाऱ्याने केली आहे, तीही बिटकॉईनमध्ये। ते न दिल्यास परिणाम गंभीर होतील असा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान कलम 385 आणि 505(1)(b) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये चोरीची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। चोरट्याने मध्यरात्री मंदिराच्या आवारात घुसून लोखंडी कंपाऊंडचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरून नेली आहे। चोरीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। नांदुरा तालुक्यातील एका गावात 2.5 वर्षीय चिमुकलीवर एका 17 वर्षीय नराधमाने अत्याचार केला। परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावरून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेला आहे, तर पीडित चिमुकलीला सुरुवातीला बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रशासन ॲक्शन मोडवर आलेलं आहे। मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने प्रदूषण नियंत्रण पथक तयार केले आहेत। बांधकामातून उत्सर्जित होणारी धूळ रोखण्याच्या सूचना पुणे महामेट्रोच्या बांधकामाच्या साईटवर उत्सर्जित होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी महामेट्रोमार्फत विशेष पथक नेमण्यात आले। दुधाला किमान 34 रुपये हमीभाव द्यावा याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय घेऊन परिपत्रक जारी केलं होतं। मात्र सोलापूरमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना
26 ते 27 रुपये इतकाच दर दिला जातोय। शासन निर्णयाविरुद्ध दर देणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे म्हणून सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपूरमध्ये शासन निर्णयाची होळी करण्यात आली। सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई आणि पुण्याकडे जाणारे दुधाचे टँकर आपण रोखून धरू असा इशाराही यावेळी रयत क्रांतीच्या दीपक भोसले यांनी दिला। कोल्हापूर शहरासह इतर भागांमध्ये झिका रोगाचे 5 रुग्ण आढळलेत। कोल्हापूर शहरात 15,668 नागरिकांची सर्वेक्षण करण्यात आलं। 476 गरोदर मातांची तपासणी केली गेली, त्यामध्ये 10 तापाचे रुग्ण आढळले। 457 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। आमदार आदित्य ठाकरे यांनी आज कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कुडाळ, वेताळ, बाबडे येथील पदाधिकारी स्नेहा दळवी यांच्या घरी आयोजित खळा बैठकीनंतर हळदीच्या पानातील पातोळ्या, मोदक तसेच उपवासाची कणगी, करांदे, रताळी यांचा आस्वाद घेत मालवणी पाहुणचार अनुभवला। यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते। पुणे ते नागपूर युवा संघर्ष प्रवास यात्रा 2 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आहे। युवा संघर्ष यात्रा ही घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे असताना आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी विटा बनवल्या आणि वीटभट्टी चालक कामगारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। रोहित पवारांनी वीटभट्टीवरील कामगारांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडण्याचा शब्द दिला। आमदार रोहित पवार व आनंदी महाराजांसोबत विठुरायांच्या भक्तीत तल्लीन होऊन अप्रतिम फुगडी घातली। आमदार रोहित पवार यांनी रोहित पाटील यांच्यासह परतूर येथील जिममध्ये जाऊन माहिती घेतली। त्या ठिकाणी बॉक्सिंग व व्यायामाचे प्रकारही केले। पाणी प्रश्नावरून जायकवाडी उत्तर महाराष्ट्राचा वाद पेटला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते। सद्यस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची बाब विचारात घेता वरील धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासन स्तरावरून सूचना देण्यात आल्यात। विशेष म्हणजे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहेत। आईसोबत 10 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेत। या नराधमाने मुलीला विवस्त्र करत मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केलंय। त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीने घरातून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली। पुंडलिक नगरातील ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली। मध्य रेल्वेने हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेग मर्यादा ताशी 80 किलोमीटरवरून ताशी 100 किलोमीटर करण्यात येणार आहे। त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवास वेगवान होईल आणि प्रवाशांच्या वेळेतही बचत होईल। सीएसएमटी पनवेल लोकल प्रवासासाठी 1 तास 20 मिनिटे तर ठाणे वाशी लोकल प्रवासासाठी 30 मिनिटे लागतात। हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेग मर्यादा ताशी 80 किलोमीटरवरून 100 किलोमीटर केल्याने प्रवाशांच्या प्रवासातील 10 मिनिटे कमी होतील। यंदा पावसाच्या अभावी खरीपासह रब्बीच्या पेरणीवरही परिणाम झालेला आहे। मराठवाड्यामध्ये रब्बी पिकाची पेरणी झालेल्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 2 महिने उलटून गेले तरीही मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 32% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। रब्बीच्या पेरणीमध्ये घट झाल्याचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। पुढील 1.5 महिन्यात खरीपाची पेरणीची वेळ येईल। या दिवसामध्ये किती टक्के पेरणी क्षेत्रामध्ये वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
मुंबईचे रस्ते 12 लाख लिटर पाण्याने धुतले गेले. 4,56,000 टन धूळ साफ केल्याची मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. एक दिवस आड मुंबईतील 600 किलोमीटरचे रस्ते धुतले जात आहेत. प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे महापालिकेचा कोरोना काळातील मोठा घोटाळा उघड झालाय. वारजे माळवाडी पोलीस स्थानकामध्ये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती, डॉक्टर अरुणा तारडे, डॉक्टर ऋषिकेश गार्डी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोविड काळामध्ये 80 ते 90 लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण येथे राहणारे प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशील जयदेव अंबादे यांनी 13 दिवसांपर्यंत चाललेल्या भारत-नेपाळ मोहिमेअंतर्गत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकवलाय. या मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यात महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील 8 गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता. जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या रथ उत्सवाची 151 वर्षाची परंपरा असलेला जळगाव नगरीचा रथ उत्सव असून कार्तिकी एकादशी निमित्त जळगावमध्ये रथ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री गुलाबराव पाटील श्रीराम मंदिराचे विश्वस्त मंगेश महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रविवारी उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5,863 सदनिकांच्या विक्रीकरता 24 नोव्हेंबर रोजी आयोजित संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये येणाऱ्या सारशिव, डोंगरगाव आणि सावरखेड गावामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा होत नसल्याने या भागातील शेती करपू लागली आहे. वेळोवेळी वीज वितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरू करण्याबाबत निवेदन देऊन देखील त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे शेतकरी चांगले संतापले आहेत. तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्ताला सुरुवात होत नाही, ही परंपरा आजही कायम आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये यावर्षी सुद्धा योग वेदांत समितीद्वारा गोंदियामध्ये तुळशी विवाहाचं मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आलं. भजन, कीर्तन, मंगलाष्टके म्हणून विवाह सोहळा पार पडला. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलामध्ये मंजूर पदांपेक्षा 30% संख्याबळ कमी असल्याचे प्रज्ञा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई पोलीस दलामध्ये सध्या 52,000 संख्याबळ आहे. त्या तुलनेमध्ये जुलैपर्यंत मुंबई पोलीस दलामध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवरील ताण वाढतोय. गेल्या 5 वर्षात 773 पोलिसांचा विविध आजारांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये हृदयविकाराने सर्वाधिक 150 पोलिसांचा बळी गेलाय. मुंबईत होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर RTO विभाग ॲक्शन मोडमध्ये आलाय. 8 नोव्हेंबर रोजी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 6,672 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 911 वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून 12,14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी सध्या संपावर असल्यामुळे आता त्याचा फटका लहान मुलांच्या लसीकरणावर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी हे गेल्या 1 महिन्यांपासून संपावर असल्यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरी भागावर शासकीय रुग्णालयातील लसीकरणाचा फटका उडालेला आहे. त्यामुळे अनेक नागरिक हे लसीकरणासाठी शासकीय रुग्णालयामध्ये जातात, परंतु शासकीय रुग्णालयातील मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक ठिकाणचं लसीकरण हे बंद करण्यात आलेलं आहे.
नाशिक शहरामध्ये तिसऱ्या दिवशी सिटीलिंक बस सेवा पूर्ववत झाली आहे। गुरुवारी रात्री उशिरा बस कर्मचाऱ्यांना पगार मिळाल्याने संप मागे घेण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून पगार आणि बोनस न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। बस सेवा सुरू झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे। उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी क्रिकेटपटू एस श्रीशांत आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून आपली क्रिकेट कारकीर्द पणाला लागल्यानंतर श्रीशांतला आता हा दुसरा झटका बसलाय। तक्रारदार चुंडा येथील रहिवासी असून आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी 25 एप्रिल 2019 पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकॅडमी बांधणार असल्याचे सांगून विविध तारखांना 18.70 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे, ज्यामध्ये श्रीशांत हा भागीदार आहे।